सर निघू मग सरजी. मग काय आता काळजी घे. हा ठीक आहे येतो. येस. ही आमची पार्किंग आहे. आता निघतोय आम्ही. सर बॅग कुठं ठेवू? हां बॅग फोटो करून ब्लॉग घे आपल्या युट्यूब मध्ये. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण युट्यूब. चलो यो सर यो. चलो बस. कुठे आहे तुमचं चॅनलचं नाव काय? चॅनल विवेक मोरे 71. चलो 69 डेली ब्लॉग. ट्रॅव्हल ब्लॉगिंग. बरोबर का? चला सर निघायचं सर. काय बाय चलो चलो बस. हां चलो चलो मित्र. चलो जय सर. बाय बाय. सर किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला? आपल्याला फक्त 5 मिनिटात. तू मोज मार. सर लवकर घ्या लवकर. आज आमचा विवेक आमच्यातनं चाललाय. अरे चाललं म्हणजे परत येतोय. अतिशय भाऊ असा अक्षराने दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे असा विवेक अण्णा मोरे पारोळाकर. मला अतिशय बोलताना सुद्धा रोम येत आहेत माझ्या हातावर. रोम नाही पण गुजबॉम्ब असतात ते. हा तेच. सर येऊ मग. पोचल्यावर फोन कर. तू करतो सर पोचल्यावर फोन. हो मोबाईल स्विच ऑफ झाला तर मग दुसऱ्याच्या फोनवरून कर. ठीक आहे. काळजी घे. काळजी घे. नाही बाकीच्यांची. येतो मग मी. ठीक आहे सर. बाय बाय सर. येतो मग. येस बाय बाय. मी पोचलो आता कसा रेल्वे स्टेशनला. टॅक्सीने आलो. ते लोकल आहे. ही 1 वाजेच्या दरम्यान निघणार आहे. सॉरी हां 1लाच वाटते ती. आता पोहोचलेलो आहे अंधेरी स्टेशनला. नाशिकवरून कसारावरून दादरवरून अंधेरी आणि आता इकडून कॅब करतो आहे एअरपोर्टला जाण्यासाठी. इकडे समजत नाही कुठून कॅब करायची. काय आयडिया नाही. बघतो विचारतो कोणाला तरी. कारण इकडे 3-4 गेट दिसत आहेत. कुठून बाहेर निघायचं काही समजत नाही. आता जस्ट मी उतरलो इकडं. हे टर्मिनल 2 आहे. हे एअरपोर्टची बॅक साईड आहे. हा इकडून वर आल्यानंतर हा बाहेरचा व्ह्यू आहे. इकडे ऑलमोस्ट सगळ्या 5 स्टार हॉटेल्स. जी फ्लाईट आपण बुक केलेली ना त्या फ्लाईटचे असे काउंटर्स आहेत. म्हणजे जे समोरची पूर्ण एक लाईन दिसते ना हे एक काउंटर, हे सेकंड काउंटर आणि पुढे एक तिसरं आहे. आता मला माझ्या फ्लाईटचं शोधायचं आहे. माझी एअर इंडियाची फ्लाईट आहे. तर एअर इंडियाचं कुठे मी शोधतो. ॲक्च्युली हे गल्फ एअर आहे. इकडे डिस्प्ले पण होतात तुमची फ्लाईट कोणती आहे. हे काउंटर आहे. इकडे अल्फाबेटिकली लिहिलेलं आहे HJK. पूर्ण ABCD आहे. माझं केला सांगितलं त्यांनी. एअर इंडिया एक्सप्रेस केला आय थिंक. हां दिसलं. हे तुम्ही समोर बघू शकतात अक्सा एअर आहे. त्याच्यासमोरच माझं एअर इंडिया आहे. इकडं ना आपण जे ऑनलाईन काढलेलं जे तिकीट आहे ना ते ऑनलाईन काढलेलं तिकीट आपल्याला इकडे दाखवायचं आहे. आणि ते दाखवल्यानंतर आपल्याला मेन बोर्डिंग पास भेटते. म्हणजे ॲक्च्युली तिकीटच असतं ते हार्ड कॉपीमध्ये. आणि ही जी बॅग आहे मोठी ही बॅग आपण चेकिंगला देऊ शकतो त्यांच्याकडे. पण एक अट आहे त्याचं वजन एक 15 किलोपर्यंत पाहिजे. आता मी देतो आहे. तर फायनली मी चेकिंग केलेलं आहे. मला माझं बोर्डिंग पास भेटलेलं आहे. तर तिकीट भेटलेलं आहे. आणि तिकीट घेऊन ती फर्स्ट चेकिंग करून आता मी सेकंड चेकिंग करतो आहे. इकडं ही बोर्डिंग पास दाखवून याच्यावर QR कोण आहे तो QR कोड स्कॅन करून मी परत एंट्री करतो. आणि तिकडं नंतर माझी आणि माझ्यासोबत जी हँडबॅग आहे त्याची चेकिंग होईल. सर्व माझं सेल्फी स्टिक, चार्जर, आयपॅड या सगळ्या गोष्टी आता इकडे पाठवतो आहे. बॅग वगैरे मोबाईल पण ठेवतो आणि ते पुढे भेटेल मला. आता ही थर्ड चेकिंग करून परत बाहेर निघालेलो आहे. ही थर्ड चेकिंग होती माझी. इकडं बॅगमध्ये जे ते सर्व गोष्टी चेक होतात आणि सायमल्टेनियसली बाजूला त्यांनी मलाही चेक केलं. थर्ड चेकिंग होती. अजून एकदा एक लास्ट टाईम अजून एक चेकिंग होईल.
आणि त्यानंतर मग आपण आपल्या फ्लाईटच्या गेटवर जातो. आता गेट बंद झाला, स्किप केलं, हा ओपन झाला. कोणीतरी सेलिब्रिटी होतं, मला नाव नाही माहीत त्यांचं. ते अचानक मी शूट करत होतो आणि अचानक मध्ये आले. मी काय म्हटलो मला समजलंच नाही काय झालं काही नाही. ते अचानक व्हिडिओमध्ये आले, माझ्या पुढे चालता येते. इकडे सिटिंग एरिया आहे, इकडे वेटिंग एरिया आहे. वेटिंग एरियानंतर डायरेक्ट इकडे फ्लाईट्स. हे एअरपोर्ट आहे. हे इकडं मी चाललो आता. माझा जो गेट नंबर आहे तो 41A आहे. हे 41A दिशेने मी चाललो आहे. हे वरती डिस्प्ले करतायत 14, 42. माझा 41A आहे. हे 41A इकडे चाललो आहे. हे असे राईट साईडला गेट्स आहेत आणि फ्लाईट्स आहेत सर्व प्लॅटफॉर्मवरला तिकडे. त्यानंतर तुम्हाला जर मध्ये मध्ये चालण्यासाठी एस्केलेटर दिलेले आहेत, बाजूच्या साईडने पण तुम्ही चालू शकतात. इकडं ना मोस्टली T1 आणि T2 आहे. T1 हे इंटरनॅशनल फ्लाईटसाठी आहे आणि T2 हे डोमेस्टिक फ्लाईटसाठी आहे. तर माझी डोमेस्टिक फ्लाईट होती आणि त्याच्यामुळे मग मी T2ला उतरलो आणि तिकडून पुढे चेकिंग करून मी माझ्या फ्लाईटच्या गेटला आलेलो आहे. फ्लाईट ऑलरेडी डिलेड आहे, त्यामुळे मी फिरतो आहे एअरपोर्ट. टाईमपास करायचा आहे 2 तास. हे मला रस्त्यात इकडं खायचं हे दिसलं मशीन. इकडे मी म्हटलं काहीतरी घेऊया. हे प्राईज लिस्ट आहे इकडे याची. मला थोडंफार काहीतरी हवं होतं, मी म्हणून म्हटलं काहीतरी घेऊया. स्प्राईट घेतो. हे 8 वाजून 10 मिनिटांनी माझी फ्लाईट अनाऊन्समेंट झालेली आहे. माझं फ्लाईटचं बोर्डिंग चालू झालेलं आहे. आता सगळे लोक जमले आहेत, गर्दी कमी झाली की मी जाणार आहे. 8:35ला फ्लाईट डिपार्चर होणार आहे आणि एक 9:30 वाजता गोव्याला दाबोलीम एअरपोर्टला पोहोचणार आहे. म्हणजे 1 तास फक्त बस. ही 44 गेट नंबर आहे. इकडून माझी बोर्डिंग चालू होणार आहे. सर्व लोक माझ्या फ्लाईटचेच आहेत. हे आता तिकडं जमा झाले आहेत सर्व लोक. मी जाणार आहे जरा निवांत, काही घाई नाही मला अजून, कारण मध्ये बसून पण बोरच होतं. त्यामुळे मी एकदम लास्टला शेवटच्या 10 मिनिटापूर्वी जाणार आहे. ही एंट्री आहे फ्लाईटमध्ये. हे लास्ट व्हेरिफिकेशन आणि ही क्यू. हा मेन डोअर आहे फ्लाईटचा. फ्लाईट याला कनेक्ट राहते. आता मी एंटर करतोय फ्लाईटमध्ये. फायनल मी पोचलेलो होतो गोव्याला. हे दाबोलीम एअरपोर्ट आहे. हे दाबोलीम एअरपोर्टला मी आता एक्झिट करतोय. अगोदर मी माझी बॅग कलेक्ट करेल. चेकिंगला जी बॅग दिली होती मुंबई एअरपोर्टला ती बॅग कलेक्ट करेल आणि मग मी एअरपोर्ट एक्झिट करेल. हे गोवा एअरपोर्ट. इकडं आता बॅग येईल माझी, ही चेकिंगला दिलेली होती ती. इकडून बॅग कलेक्ट करायची असते, तर वाट बघावी लागेल जोपर्यंत बॅग येत नाही तोपर्यंत. यातच टाईम जातो बऱ्यापैकी, वेस्ट होतो टाईम. येस, हा माझा मित्र एकदम धावपळ करून माझ्यासाठी आलेला आहे. काय म्हणतो, कसं आहे? बरेच ना. येस, खूप वेळ झाला येऊन. हो का, ठीक आहे ठीक आहे. खूप डिले झाले रे ट्रेन फ्लाईट. हा आजचा ब्लॉग मी इथंच थांबतो. परत पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू अगेन. बाय बाय.